सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून प्रशासन असो, पोलीस डिपार्टमेंट असो, या सगळ्या जणांचेही मी आभार मानेन. ते अतिशय शांत पद्धतीने प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावण्याच्या दृष्टिकोनातून एक सुवर्ण संधी एक चांगल्या वातावरणामध्ये परत एकदा आमच्या सिंधुदुर्गामध्ये मिळालेली आहे. इकडे छोटे एक दोन घटना कुठे घडल्या असल्या तरी पूर्ण पद्धतीने सिंधुदुर्गाचं वातावरण हे लोकशाहीला प्रोत्साहन देणारं होतं आणि यासाठी मी मतदार बंधू भगिनींचं सगळ्या जणांचं मनापासून आभार मानेन. भारतीय जनता पक्ष हे माझे सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पण मी त्यांचेही आभार मानेन, शुभेच्छा देईन की अतिशय चांगली लढत त्यांनी या चारही नगर परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये दिलेली आहे. आमच्या पक्ष नेतृत्वाला साजेशी निवडणूक म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या या चारही नगरपालिकेवर परिषद आणि पालिकेवर 81 उमेदवार आणि 4 नगराध्यक्ष आम्ही लढत होतो आणि संघटना म्हणून ही बाब आमच्यासाठी निश्चित पद्धतीने ताकद देणारी होती. आमच्या 81 कार्यकर्त्यांना आम्ही निवडणूक लढवण्याची संधी देऊ शकलो हे आमच्यासाठी निश्चित पद्धतीने समाधानकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब आणि आमचे खासदार सन्मान्य राणे साहेब या सगळ्या नेत्यांनी जे काही सहकार्य, जो काही आशीर्वाद, जी काही ऊर्जा आम्हाला या लढाईमध्ये दिली त्यासाठी त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देईन. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पक्ष. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.